आपल्या घरात, कारखान्यात, पाण्याच्या पंपात सर्वत्र एक मशीन काम करत असते, ती म्हणजे इलेक्ट्रिक मोटर. पण तुम्हाला माहिती आहे का, मोटर नेमकी कशी फिरते? तर नमस्कार मित्रांनो, स्मार्ट इलेक्ट्रिकल मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय आणि ती कशी काम करते. मित्रांनो, इलेक्ट्रिक मोटर म्हणजे अशी मशीन आहे जी इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जी मध्ये बदलते. म्हणजेच आपण मोटरला वीज दिली की ती फिरायला सुरू होते. मोटरमध्ये मुख्य दोन भाग असतात, स्टेटर आणि रोटर. स्टेटर हा मोटरचा बाहेरील स्थिर भाग असतो आणि रोटर हा आतील भाग असतो जो फिरतो. जेव्हा आपण मोटरला सप्लाय देतो तेव्हा स्टेटरमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि हे मॅग्नेटिक फील्ड रोटरला फिरायला लावतं आणि मोटर चालू होते. तर रोटर फिरल्यामुळे मोटरला जोडलेलं मशीनही चालू होतं. म्हणूनच मोटरचा वापर अनेक ठिकाणी केला जातो, जसे की पाण्याचा पंप, फॅन, मिक्सर, वॉशिंग मशीन आणि इंडस्ट्रीतील मोठी मशीन. आजच्या इंडस्ट्रीमध्ये जवळपास 70% मशीन मोटरवर चालतात. मोटर मुख्यतः सिंगल फेज आणि थ्री फेज अशा दोन प्रकारचे असतात. घरात जास्त करून सिंगल फेज मोटर वापरली जाते आपण, आणि जर कारखान्यात असेल तर थ्री फेज मोटर वापरली जाते. मोटर व्यवस्थित चालण्यासाठी योग्य व्होल्टेज, योग्य कनेक्शन आणि प्रोटेक्शन खूप महत्वाचं असतं. म्हणूनच मोटर सोबत एमसीबी, कॉन्टॅक्टर आणि ओव्हरलोड रिले वापरले जातात. वीज आली की मोटर फिरते, मोटर फिरली की मशीन चालते. इलेक्ट्रिकलचं ज्ञान ज्याच्याकडे असतं त्याचीच कामात खरी ताकद दिसते. मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रिकल मोटरची बेसिक माहिती समजावून घेतली, पण पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत थ्री फेज मोटर कसे कनेक्ट करायचे आणि मोटर स्टार्टर कसे काम करते. म्हणून असे सोप्या भाषेत इलेक्ट्रिकल शिकण्यासाठी आपल्या स्मार्ट इलेक्ट्रिकल मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.